ब्रिज कॅन्डी जसं झालं, नरिमन पॉइंट झालं, काल आपण पाहतोय मंत्रालय झालं, हिंद माता झालं, अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही. आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण? तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्यांना जबाबदार धरीनच, कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला, मजा मस्तीत व्यस्त आहे. सगळीकडे पोडापोडीचं राजकारण असेल, घाणेरडं राजकारण असेल, हा जिल्हा मला पाहिजे, तो जिल्हा तुला देतो, ह्याच्यात व्यस्त आहे. पण कुठेही काम होताना दिसत नाही. बोललेलं आहे, मला वाटतं आपण सगळेच कुठे ना कुठेतरी अडकलेलो होतो, कुठे ना कुठेतरी पूर्ण ओले चिंब होऊन भिजून गेलो होतो. आणि एकंदरच कालचं वातावरण आपण पाहत होतो, जणू काही सरकार आहे नाहीये, शासन प्रशासन मुंबई महानगरपालिका आहे नाहीये, हे उत्तर द्यायला कोणी सरकारकडून रस्त्यावर नव्हतं. ठीक आहे, ट्विटरवर ट्यूट्यूब करायला खूप सोपं असतं, काही काही लोक ते करत बसतात. पण महत्वाची गोष्ट म्हणजे कालचा पाऊस हा काही ह्या महिन्यातला पहिला पाऊस नव्हता. आपल्याला आठवत असेल, मेच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पाऊस पडून गेला. तेव्हाही माझ्याकडची ही चित्र आहेत, हे आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आलेलं साकी नाका वगैरे पूर्णपणे भरून गेलं होतं. तसंच हे अंधेरी सबवे आणि हे साकी नाका, हे दोन चित्र आहेत. मागच्या आठवड्यात दोन्हीकडे जो पाऊस होऊन गेला, तिथे मुंबईत कधी नाही असं हे चित्र आपल्याला बघायला मिळालं. आम्हाला वाटलं ठीक आहे, चला पहिला पाऊस आहे, मुंबई महानगरपालिका ह्याच्यातून काहीतरी शिकेल, हे जे शासन आहे, राज्य सरकार आहे, काहीतरी शिकेल, काहीतरी धडा घेईल आणि मुंबईकरांना पुढचा पावसाळा थोडा आरामाचा करून देईल. पण काल जे दिसलं, एकंदर पाऊस लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहिलं की पाणी तुंबलं होतं. आणि म्हणून काल संध्याकाळीच मी ठरवलं की आज ही पत्रकार परिषद घ्यायची आणि मुंबईकरांच्या वतीने एक प्रमुख मागणी राज्य सरकार की मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं असेल, मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या दुकानात पाणी गेलं असेल, त्यांना रितसर सरकारी तिजोरीतून, मुंबई महानगरपालिकेच्या नाही कारण तिथं तुम्ही खाली केलीच आहे, सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई ही देण्यात यावी, ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. मुंबईकर